नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, मागच्या वर्षी जेव्हा हरियाणाची विधानसभा निवडणूक झाली तेव्हापासूनच राहुल गांधी वोट चोरीचा मुद्दा प्रत्येक राज्याच्या निवडणुकीत घेऊन फिरतात आणि जिथे जिथे त्यांचं जाणं होतं त्या त्या राज्यात काँग्रेस हरते. महाराष्ट्र, दिल्ली आणि बिहारमध्ये याची उदाहरणं आपण पाहिलीच आहे. बिहारच्या निवडणुकीत तर वोट अधिकार यात्राही त्यांनी काढली आणि वोट चोरी गद्दी छोड असे नारे नरेंद्र मोदींच्या विरोधात लावले. बिहारमध्ये ज्या मुद्द्याने काडीचा फरक पडणार नव्हता तो SIRचा मुद्दा लोकांमध्ये संभ्रम पसरवण्यासाठी राहुल गांधी वारंवार उचलत होते. एकूण 3 पत्रकार परिषदा त्यांनी निवडणूक प्रक्रियेत घोळ कसा होतोय हे समजावून सांगण्यासाठी घेतल्या. त्यात काही PPT दाखवत मुख्य निवडणूक आयुक्त मोदींचे गुलाम असल्याचे आरोप केले. मागचा पूर्ण लोकसभेचा सेशन सुद्धा इंडिया आघाडीने SIRवर चर्चा व्हावी म्हणून गोंधळ घालण्यात वाया घालवला. सरकारने अनेक वेळा त्यांना सांगितलं की निवडणूक आयोग ही एक स्वतंत्र संवैधानिक संस्था आहे, त्यामुळे त्यांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं सरकार संसदेत नाही देऊ शकत. वाटलं तर आपण SIR ऐवजी संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर चर्चा करू शकतो. पण राहुल गांधींना फक्त आणि फक्त SIRवरच चर्चा हवी होती. पण अखेर विरोधकांनी निवडणूक प्रक्रियेवर चर्चा करण्यासाठी सहमती दाखवली आणि परवा यावर पूर्ण दिवस लोकसभेत चर्चा झाली. आता नियमानुसार विरोधी पक्षातील नेत्यांना निवडणूक प्रक्रियेवर चर्चा करायला पाहिजे होते, पण त्यांनी भाषणं दिली फक्त SIRवरच. त्यामुळे त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देणं सरकारला भाग होतं आणि ती उत्तरं देण्यासाठी अमित शहा स्वतः यावेळी मैदानात उतरले होते. आणि त्यांनी केलेलं भाषण काही ड्रामापेक्षा कमी नव्हतं, कारण हे भाषण कमी व राहुल गांधी आणि अमित शहांमधली डिबेट जास्त वाटत होती. या दरम्यान अमित शहांनी राहुल गांधींना असं धारेवर धरलं की त्यांच्याकडे बोलायलाच काही उरलं नाही व ते सरळ संसदेतून पाठ दाखवत पळून गेले. अमित शहांनी आपल्या भाषणात सुरुवातीपासून विरोधी पक्षांनी उचललेल्या एकही प्रश्नाला न डावलता प्रत्येक प्रश्नाची उत्तरं देण्याचं वचन दिलं. उलट त्यांनी हे सुद्धा म्हटलं की माझं भाषण झाल्यावर राहुल गांधींचे काही प्रश्न असतील तर तेही मी संसदेत बसून ऐकून घेईन व मर्यादेत राहून उत्तर देण्याचाही प्रयत्न करेन. पण तरीही राहुल गांधींना संसद आपल्या म्हणण्यानुसार चालावी असं वाटत होतं व गृहमंत्र्यांनी मी विचारेन त्या प्रश्नाचं उत्तर त्यांचं भाषण बाजूला ठेवून द्यावं अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे अमित शहांनी अजून भाषण सुरूच केलं होतं की मध्येच उठून ते वारंवार टिप्पणी करत होते. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्लांनी नेहमीप्रमाणे त्यांना नम्रपणे उठून टिप्पणी न करण्याची विनंती केली, तरीही ते संसदेचे राजा असल्यासारखेच वागत होते. शेवटी अमित शहांनी त्यांना बोलण्याची संधी दिली आणि ते क्वचितच असं पाहायला मिळतं की अमित शहा विरोधकांच्या ओरडण्यामुळे खाली बसून समोरच्या व्यक्तीला बोलण्याची संधी देत असतील. पण यावेळी त्यांनी राहुल गांधींना ती संधी दिली. त्यावरून हे नक्की होतं की शहांच्या डोक्यात काहीतरी चाललंय. समोरून राहुल गांधींनी सुद्धा त्यांना षटकार मारण्यासाठी फुलटॉस बॉल टाकली. त्यांचं म्हणणं होतं की शहांमध्ये हिंमत असेल तर पहिल्यांदा माझ्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं व मी केलेल्या पत्रकार परिषदेवर माझ्यासोबत वादविवाद करावा. याच्या उत्तरात अमित शहांनी जे राहुल गांधींना मोठ्या आवाजात फटकारलं, मला नाही वाटत इतक्या कडक शब्दात राहुल गांधींसोबत कोणी आजपर्यंत बोललं असेल. अमित शहांनी अगदी मोठ्या आवाजात त्यांना बजावलं की माझ्या भाषणात मी कोणत्या मुद्द्यांवर आधी बोलायचं व कोणत्या नंतर याचा क्रम मीच निश्चित करणार. तो क्रम ठरवण्याचा अधिकार तुम्हाला नाहीये. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी देणार आहे, पण ते ऐकून घेण्यासाठी तुम्ही संयम ठेवला पाहिजे. मुझे लंबा अनुभव है संसदीय प्रणाली का. विपक्ष के नेता महोदय कहते हैं कि पहले मेरी बात का आप जवाब दीजिए, मैं सुनना चाहता हूं. आपकी मुनसफी से संसद नहीं चलेगी. मेरे आप बोलने का क्रम मैं तय करूंगा. इस तरह से नहीं चलेगी संसद. मान्यवर, उनको धैर्य रखना चाहिए. उनको धैर्य रखना चाहिए मेरा जवाब सुनने का. इनकी एक एक बात का जवाब मैं दूंगा, मगर मेरे भाषण का क्रम वो तय नहीं कर सकते. मैं करूंगा क्योंकि मैं बोल रहा हूं. यासोबत शहांनी राहुल गांधींच्या फेक नरेटिव्हलाही तथ्य समोर ठेवून पूर्णपणे ध्वस्त करून टाकलं. विरोधी पक्ष 1 वर्ष झालं वोट चोरी ओरडतायत, पण त्यांना हे आठवत नाहीये की भारतीय इतिहासाची पहिली वोट चोरी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केली होती.
त्यावेळी काँग्रेसचाच नेता स्वतंत्र भारताचा पहिला पंतप्रधान होणार हे सर्वांना माहिती होतं. पण काँग्रेसकडून पंतप्रधान पदासाठी उमेदवार कोण असणार जेव्हा यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं, तेव्हा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी राज्यांमध्ये जी काँग्रेस प्रदेश कमिटी आहे त्यांच्याकडून मतं घेण्याचा निर्णय घेतला. त्या काळात एकूण 15 काँग्रेस प्रदेश कमिट्या कार्यरत होत्या. त्यांच्यासमोर 3 नेत्यांचे पर्याय ठेवले गेले. एक सरदार पटेल, दुसरे जवाहरलाल नेहरू आणि तिसरे आचार्य कृपलानी. मतदान झाल्यावर परिणाम आले आणि त्यात कळालं की 15 पैकी 12 प्रदेश कमिट्यांनी सरदार पटेलांना पंतप्रधान म्हणून निवडलंय व उरलेली 3 मतं आचार्य कृपलानी यांना गेली. लोकांना विश्वास बसणार नाही, पण एकाही प्रदेश कमिटीला असं नाही वाटलं की पंडित नेहरू सुद्धा भारताचे पंतप्रधान व्हावेत. यावरून कळतं की नेहरूंच्या कार्यक्षमतेवर काँग्रेसच्याच नेत्यांना किती जास्त विश्वास होता. मतदानाचे परिणाम स्पष्टपणे इंगित करत होते की पटेलांनी पंतप्रधान पद स्वीकार करावं, पण गांधींनी आचार्य कृपलानी आणि पटेलांना परिणाम आल्यावर निवडणुकीतून बाहेर निघण्याचे आदेश दिले आणि बिनविरोध नेहरूंना पदासाठी निवडलं गेलं. व हीच नेहरूंची सुद्धा इच्छा होती, कारण जर नेहरूंकडे जराही आत्मसन्मान नावाची गोष्ट असती तर निवडणूक हरल्यानंतर त्यांनी पद स्वीकार केलंच नसतं. आणि जे लोक हे तर्क देतात की लोकसभा निवडणुकीत भारताच्या जनतेने नेहरूंना निवडलंय, तर त्यांना हे कळालं पाहिजे की जनतेने नेहरूंना नाही तर काँग्रेसला निवडणुकीत जिंकवलं होतं. कारण बहुसंख्य जनतेची त्यावेळी अशी समज होती की काँग्रेसमुळेच भारताला स्वातंत्र्य मिळालं. त्यामुळे गांधींच्या समर्थनाने काँग्रेसकडून गाढव जरी उभा केला असता तरी तो लोकसभा निवडणूक एकही प्रचार सभा न करता जिंकला असता. ज्यामुळे नेहरूंचं ती निवडणूक जिंकण्यात काडीचंही योगदान नव्हतं. वरून इंदिरा गांधी येईपर्यंत तर देशात काँग्रेसला निवडणुकीच्या रिंगणात आव्हान देऊ शकेल असा दुसरा पक्ष उपलब्धच नव्हता. म्हणून नेहरू तर भारताचे एक छत्र राजाच होऊन बसले होते, जो बुरखा चीनने 1962च्या युद्धात फाडला. राहुल गांधी मोदींना वोट चोरी करून निवडणूक जिंकल्याचं म्हणतात, तर शहांनी आपल्या भाषणात त्यांना आठवण करून दिली आहे की भारताच्या इतिहासात केवळ एकच व्यक्ती पंतप्रधान पदावर असताना निवडणुकीत घोटाळा करून जिंकल्याचे आरोप न्यायालयात सिद्ध झालेत आणि ती व्यक्ती म्हणजे श्रीमती इंदिरा गांधीजी. वरून राजनारायण विरुद्ध इंदिरा गांधी प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाने इंदिरा गांधींना आरोपी घोषित केल्यावर स्वतःला वाचवण्यासाठी पंतप्रधानावर न्यायालय कारवाईच करू शकत नाही असा प्रावधान इंदिराजी संसदेत घेऊन आल्या. एवढ्याने त्यांचं पोट भरलं नाही म्हणून देशात आणीबाणी लावली, सर्व विरोधी नेत्यांना तुरुंगात डांबलं. यालाच खऱ्या अर्थाने तानाशाही आणि वोट चोरी म्हणतात. लोकांना ऐकून खरंच आश्चर्य होईल की 2023 पर्यंत मुख्य निवडणूक आयुक्त पंतप्रधानांच्या आदेशावरूनच निवडले जायचे. त्यासाठी कोणतीही संविधानिक आणि पारदर्शक प्रक्रिया नव्हती. पंतप्रधानांच्या मनात एका व्यक्तीचं नाव आलं की लगेच फाईलवर सही करून त्या व्यक्तीला मुख्य निवडणूक आयुक्त केलं जायचं. हे तर 2023ला अनु बरनवाल विरुद्ध युनियन ऑफ इंडिया केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने सरकारला सल्ला दिला, आदेश नाही, की निवडणूक आयुक्त निवडण्यासाठी प्रक्रिया निष्पक्ष व पारदर्शी करा. तेव्हा सरन्यायाधीशांना भारताचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले की सरकारला कायदा बनवायला थोडा वेळ लागेल. मग सरन्यायाधीशांनी कायदा बनेपर्यंत एक तात्पुरती व्यवस्था बनवली, ज्यात सरन्यायाधीश, विरोधी पक्ष नेता आणि पंतप्रधान असे 3 लोक असतील. तसं पाहायला गेलं तर सरन्यायाधीशांचं यात काहीच काम नव्हतं. तरीही न्यायपालिकेच्या स्वभावाप्रमाणे त्यांनी इथेही सरकारच्या कामात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. पण मोदींनी ही व्यवस्था सुद्धा स्वीकार केली व पुढे सरकारने कायदा तयार करून निवडणूक आयुक्त निवडण्याची प्रक्रिया निर्धारित केली, ज्यानुसार आयुक्त निवडण्यासाठी 3 जणांची समिती असेल. त्यात स्वतः पंतप्रधान, त्यांनी निवडलेला एक मंत्री व विरोधी पक्ष नेता असतील. इतकं करूनही राहुल गांधी मोदींवर आरोप लावतात की 2 जण तुमचे आहेत, त्यामुळे तुम्हीच मुख्य निवडणूक आयुक्त निवडणार. ज्याचं उत्तर अगदी स्पष्ट शब्दांत शहांनी आपल्या भाषणात दिलं की कमीत कमी आम्ही विरोधी पक्ष नेत्याला समितीत घेऊन 33% निर्णय प्रक्रियेत भागीदार तरी बनवलं, नाहीतर आतापर्यंत काँग्रेसचा प्रधानमंत्रीच आपल्या मर्जीने निवडणूक आयुक्त निवडत होता, कुठलीही समिती सुद्धा नव्हती. आणि तुम्हाला जर वाटत असेल की समितीत 2 व्यक्ती तुमचे असले पाहिजेत तर निवडणूक जिंका आणि घ्या. समितीत 2 व्यक्ती भाजपचे बसावेत ही जनतेची इच्छा आहे, म्हणूनच मोदींना जनतेने निवडून दिलंय. आणि राहिला मुद्दा SIRचा, तर त्यावरही संसदेच्या पटलावर
शहांनी डेटा ठेवत काँग्रेस पक्षाचं पूर्ण नरेटिव्ह ध्वस्त करत SIR NRCच असल्याची घोषणा करून टाकली. आतापर्यंत अनेकदा काँग्रेस काळात मतदार यादीचं शुद्धीकरण झालंय. 1956, 57, 61, 65, 66, 84, 88, 92, 93, 95, 2002, 3, 4 यापैकी फक्त 3 वेळाच SIR करताना अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. बाकी तर काँग्रेसच्या निर्देशनानुसारच मतदार यादींचं शुद्धीकरण झालंय. हे तर सोनिया गांधी आल्यानंतर SIR होणं भारतात बंद झालंय, कारण तोपर्यंत काँग्रेसची परिस्थिती फार वाईट झाली होती व त्यांना निवडणूक जिंकण्यासाठी मुसलमानांची, त्यातही घुसखोरी करून आलेल्या बांगलादेशींची मतं फार गरजेची होती. यासोबतच 2010ला लोकप्रतिनिधित्व संशोधन कायद्याद्वारे मृत व्यक्तींचं नाव मतदार यादीतून काढताच येऊ नये यासाठी कडक नियम आणले, जेणेकरून मृतांचीही मतं काँग्रेसला अशीच मिळत राहू. कुठल्याही देशात लोकशाही मजबूत राहण्यासाठी मतदार यादी शुद्धीकरण ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. पण आश्चर्य या गोष्टीचं की भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशात 2004 पासून SIR झालंच नाहीये आणि बेकायदेशीरपणे सीमा ओलांडून आलेले बांगलादेशी भारताचे नागरिक बनून इथल्या जनतेच्या निर्णयाला प्रभावित करतायत. यावर शहांनी कडाडून उत्तर दिलंय की एकही घुसखोरी करून आलेला व्यक्ती मतदान करण्याचा हकदार नाहीये. यांना बाहेर काढण्यासाठी आम्ही पॉलिसी बनवली आहे की डिटेक्ट, डिलीट आणि डिपोर्ट. म्हणजे NRC तुम्ही सरळपणे करू देत नाही आहात, म्हणून पहिल्यांदा घुसखोरी बांगलादेशींचं मतदान करण्याचा हक्क त्यांना शोधून डिलीट करणार व मार्किंग झाल्यावर त्यांना लात मारून भारताच्या बाहेर काढणार. शहांचं भाषण ऐकून एक गोष्ट पक्की झाली आहे की राहुल गांधींचं नरेटिव्ह ध्वस्त करण्यासाठी त्यांच्या इतकं दुसरं कोणीच स्पष्टपणे बोलू शकत नाही. यासोबतच त्यांनी डिटेक्ट, डिलीट आणि डिपोर्ट पॉलिसी पहिल्यांदाच ऑन रेकॉर्ड बोलून ममता बॅनर्जींना सुद्धा खुलं आव्हान दिलेलं आहे की कोणीही समोर येऊ, पण NRC तर होऊन राहणारच. असो मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.